नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. आणि जे कोणते ताई दादा जे व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो. मी आज तुम्हाला स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत केले होते आणि त्याचा मला काय अनुभव आला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी जी ही सेवा केली होती ती मी माझ्या भावासाठी केली होती. कारण माझा भाऊ MPC UPSCचे पेपर खूप वर्षापासून देत होता. त्याला काही केलं त्यात यश मिळत नव्हतं. त्यानंतर बघा आम्ही ठरवलं की केंद्रात जायचं आणि केंद्रातून सेवा घ्यायची करायला. म्हणून आम्ही गेलो होतो. तो खूप हतबल झाला होता. कारण त्याला घरातील त्याचबरोबर शेजारी लोकंसुद्धा खूप त्याला टोकत होती. म्हणजेच काय की किती वर्ष झालं तू अभ्यास करतोय, तुझं कसं अजून कुठंच काही नाही, असं तसं लोक खूप टोमणे मारत होती. त्यानंतर आम्ही केंद्रात गेलो आणि केंद्रातून त्याच्यासाठी आम्ही सेवा घेतली. सेवा घेतल्यानंतर बघा तो केंद्रातच श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला बसला होता आणि मीही त्याच्याबरोबर बसली होती. त्यानंतर बघा त्याने जमेल तशी घरी सेवासुद्धा केली होती. तो ती नद्या वाचत होता, कधी जपमाळ करत होता तर कधी नुसतं नामस्मरण करत होता. मात्र प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन न चुकता तो घेत होता. सेवेत मात्र कधी कधी खंड पडे तर कधी होतच नसे, हा त्याचा दिनक्रम चालू होता. पण मी मात्र मनाला निश्चय ठरवलं होता आणि स्वामींकडे मागणं मागितलं होतं की हे स्वामी राया की त्याचं काम लवकरात लवकर होऊ द्या आणि त्याला त्याच्या मनासारखं काम लागू द्या. कारण सरकारी जॉबसाठी खूप धडपड करत होता. तो सततच 2-3 मार्कावनं किंवा छोट्या छोट्या मार्कावनं तो नेहमी घसरत होता. त्यामुळे तो एकदम हताश झाला होता. आणि बघा जी कोणी ताई दादा असे पेपर देत असतात बघा त्यांना चांगलं माहीत आहे. बघा आपण जे शिक्षण घेत असताना आपलं वय कधी निघून जातं हे आपल्यालाच कळत नाही. त्याचबरोबर वय तर जाऊ द्याच, पण जर काम आपलं नाही झालं, आपलं सक्सेस काम झालं नाही तर आपल्याला काय मानसिक ताणतणाव येतो ती त्या ताई दादांनाच माहीत असणार आहे. कारण बरीचशी ताई आणि दादा असे MPC UPSCचे पेपर देत असतात आणि त्यात काय होतं बघा, शिक्षण घेण्याबरोबरच आपल्याला मानसिक शारीरिक खूप त्रास सहन करावा लागतो. घरातली लोकंसुद्धा आपल्याला खूप बोलतात आणि त्याचबरोबर बाहेरची लोकंसुद्धा आपल्याला खूप टोमणे मारतात. ज्यावेळेस आम्ही केंद्रात गेलो होतो त्यावेळेस आम्हाला बाहेरची लोकं बोलत होती, हां अशी सेवा करून थोडी काय कामं होतात का, असं कोण पास होतं का. पण हो हे खरं आहे, जर तुम्ही सेवा मनापासून केली आणि तुम्ही अभ्याससुद्धा मनापासून केला तर यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोचणार. पण थोडा वेळ लागेल. आमच्या बाबतीतसुद्धा तसंच झालं. सेवा घेऊन आमचे 1 वर्ष पूर्ण झाले. माझे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत झाले. मी संकल्पयुक्त सेवा मी माझ्या भावासाठी केली होती. मी सुद्धा सेवा केल्यानंतर मला सुद्धा वाटलं होतं महाराजांचे तर 11 गुरुवार मी केले तरी सुद्धा त्याला यश मिळालं नाही. पण हे बघा जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझा भाऊ ज्यावेळेस माझे गुरुवार चालू होते त्यावेळेस सुद्धा तो पेपरला गेला होता आणि त्याचा थोड्या दिवसाचा रिझल्ट लागला होता. एक मन मला चांगलं सांगत होतं की हा नक्की पास होणार आणि आता तो कामाला लागणार. पण झालं सगळं उलटं. म्हणजे खूप मार्काने तो आणखी घसरला आणि त्यात त्याला यश मिळालं नाही. मग काय आणखी घरातली बोलायला लागली की असे सेवा करून थोडं काम होतं का. पण माझा विश्वास कुठंतरी मला सांगत होता जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपल्याला फक्त आज काय होणार आहे, काय झालं आहे एवढंच माहीत असतं. उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. हे फक्त स्वामींना माहीत आहे. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना पुढील सगळं काही माहीत असतं आणि जे आपल्यासाठी योग्य आहे महाराज तेच आपल्यासाठी देत असतात. ज्या वेळेस त्याचं काम झालं नव्हतं त्यावेळेस मलाही कुठंतरी वाटलं होतं की आपण एवढं करतो तरीसुद्धा हे असं का झालं. पण हे बघा जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही जर सेवेत असाल तर बघा मन लावून तुम्ही सेवा करा. त्याचबरोबर तुमचा जे कोणतं तुम्ही तुमच्या ध्येयासाठी तुम्ही झगडताय लढताय ते सुद्धा काम तुमचं चालू ठेवा. बघा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्यानंतर बघा त्याने ज्यासाठी तो धडपडत होता ज्या कामासाठी शेवट त्याला ते काम मिळालंच. म्हणजे काय त्याच्या मनासारखं काम त्याचं झालं आणि तो चांगल्या मार्काने परत पास झाला. इंटरव्ह्यूसाठी तो पुण्याला गेला होता. मला रात्री 10:30 वाजता फोन आला की माझं काम झालेलं आहे आणि आता मी कामावर सोमवारपासून रुजू होणार आहे. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मला खरंच त्यावेळेस मला कळलं बघा सेवा घेऊन 1 वर्षानंतर माझ्या भावाला काम लागलं होतं. मग मी असंच म्हणायचं का की स्वामी आपल्या सेवेचं फळ मिळत नाही असं तसं. बघा तुमचं मागील
कर्म जर दूषित असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, पण यश मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. आज माझा भाऊ आरोग्य खात्यात रत्नागिरीमध्ये कामाला आहे आणि त्याला त्याच्या मनासारखा पगारसुद्धा आहे. त्याचबरोबर माझ्या वडिलांनीसुद्धा घरी सेवा केली होती आणि माझे वडील त्या दिवसापासून आजही ती सेवा करत आहेत. तर माझी आईसुद्धा स्वामींचं नामस्मरण करते. माझे वडीलसुद्धा दररोज, त्यांना लिहिता वाचता येत नाही, तर रोजचे 3 अगरबत्ती लावून अगरबत्ती संपेपर्यंत ते स्वामींचा जप करत राहतात. जर काही काम आलं असेल तर ते अर्ध्यातून उठतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने परत सुरुवात करतात, पण खंड पाडत नाही. कमीत कमी त्यांची रोजची 10, 15 ते 20 मिनटं त्यांची कंटिन्यू सेवा होत राहते. आणि आईचं सुद्धा काम करताना नामस्मरण चालूच असतं. बघा, स्वामी ज्या वेळेस आपल्याला वेळ येते ना त्यावेळेस इतकं काही देतात, खूप काही भरभरून देत असतात. आज माझा भाऊ 6 महिने झाले रत्नागिरीमध्ये तो जॉबला आहे. आणि आता तुम्हाला तर माहीत आहे, सरकारी खात्यात आपल्याला जर काम मिळवायचं असेल तर किती धडपड करावं लागते. आपलं वय वाढत जातं, आपल्याला मानसिक शारीरिक खूप त्रास सहन करावा लागतो. जे कोणी ह्याच्यात आहे त्यांना नक्कीच कळेल बघा. पण आज माझा भाऊ खूप खुश आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्याला ते काम मिळालं आहे. तर मी हे 11 गुरुवार केलं होतं आणि त्याचा मला हा अनुभव आला आहे. बघा, मला फळ थोडं उशिरा मिळालं, पण महाराजांनी खूप छान फळ दिलं आणि माझा विश्वास स्वामींवर अजून अखंड राहिला आहे. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.